आहे रोटरी हिचं नाव. यातली थोडी गंमत बहुसेवा करण्याचं बळ देते असं मला वाटतं. जीवन समृद्ध करते आणि नाटक ही आपल्यात आधीच असलेली कला जिवंत ठेवते. तुम्ही सगळ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली आहे. आता पुढचं 25वं वर्षही असंच धूमधडाक्यात पार पाडायचं आहे. त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा. एवढं बोलून मी माझं मनोगत इथेच थांबवते. थँक्यू. पण माझं बोलणं अजून संपलं नाही आहे. मला परीक्षकांची पण ओळख करून द्यायची आहे. लिटरली कालपर्यंत मला खूप जण विचारत होते की अगं परीक्षक कोण आहेत, परीक्षक कोण आहेत, जे ज्या क्लबचे परफॉर्म करून जायचे त्यानंतर किंवा त्याआधी. पण मला हे छान वाटलं की त्यांना परीक्षक माहिती नाही आहेत की कोण आहेत. याचा अर्थ असा की त्यांनी ठरवलं होतं की परीक्षक कोणी का असे ना आम्ही परफॉर्म करणार आणि जाणार. हा ॲटिट्यूड मला खूप आवडला. आणि पण आज ते परीक्षक आपल्यासमोर आहेत. त्यांची ओळख मी करून देते. अतिशय दिग्गज आणि नाटकावर अत्यंत प्रेम करणारे नाट्यकर्मी आपल्याला परीक्षक म्हणून लाभलेत. पहिली आहे कविता मेंदळे. गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद ही पदवी तिने मिळवली आहे. म्युझिक हा विषय घेऊन MA केलं आहे. शास्त्रीय तसंच नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं आहे. गुरु पौर्णिमा धुमाळे यांच्याकडून शास्त्रीय संगीत आणि बालगंधर्वांच्या ज्येष्ठ शिष्या जयमाला शिलेदार यांच्याकडून नाट्यसंगीताचं शिक्षण घेतलं आहे. अनेक शाळा कॉलेजेसमधून म्युझिक फॅकल्टी म्हणून काम अनुभवलं आहे. अनेक संगीत नाटकांमधून तसंच गद्य नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. कट्यार काळजात घुसली, हे बंध रेशमाचे, सौभद्र, मानापमान, संशय कल्लोळ, कान्होपात्रा आणि गद्य नाटकांमध्ये डबल गेम, प्रगती एक्सप्रेसचे 25 प्रयोग तिने केलेत आणि सभ्य गृहस्थ हो. सह्याद्री चॅनलवरच्या काही नाटकांमध्ये पण तिने भूमिका केल्या आहेत. विश्व मराठी नाट्य संमेलन 2010 USA न्यू जर्सीमध्ये त्या इव्हेंटचा एक भाग म्हणून पण तिने काम बघितलं आहे. 500पेक्षा जास्त नाटकांचे भारतभर प्रयोग केलेत आणि त्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या आहेत. आणि परीक्षक म्हणून अनेक स्पर्धांसाठी परीक्षण पण केलं आहे. बालगंधर्व सेवा पुरस्कार, साहित्य संघ मुंबईचा उत्कृष्ट नाट्यसंगीत अभिनेत्री हा पुरस्कार, नाट्य परिषदेचे पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, काकासाहेब खाडिलकर पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवलेत. आणि हा प्रवास तिचा अजूनही सुरू आहे. आपले दुसरे परीक्षक गिरीश परदेशी. BMCCमध्ये वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतल्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये नवी दिल्लीला नाट्य अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. इंडॉलॉजीमध्ये म्हणजेच प्राच्यविद्या या विषयात MA केलं आहे. फ्लेम इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, इंदिरा ॲक्टिंग अकॅडमी, एक्सप्रेशन लॅब पुणे, प्रियदर्शी अकॅडमी, क्रिशिव क्रिएशन्स ही आधी बरीच मोठी आहे. पण अशा सगळ्या नाट्य विषयाशी निगडीत संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर म्हणून काम बघितलं आहे. नाटक, सिनेमा, सिरियल्स अशा मनोरंजनाच्या सर्व माध्यमांमधून महत्त्वपूर्ण अभिनय केलेत. तुम्ही त्यांना सिरियल्समध्ये वगैरे बघितलं असेल. अनेक पुरस्कारही त्यांनी मिळवलेत. ती पण यादी बरीच मोठी आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता झी गौरव, गोवा राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार, सायटेशन ऑफ ऑनर इंदिरा ग्रुप इन्स्टिट्यूट, अमर सावित्री पुरस्कार, इमेज वेलफेअर पुरस्कार इत्यादी इत्यादी इत्यादी. या सुखांनो या, तुझं विण सख्या रे, वहिनी साहेब, अवंतिका, मृत्युंजय कर्ण अशा बऱ्याच सिरियल्स त्यांनी केल्या आहेत. सगळी नावं इथे घेणं शक्य नाही आहे गिरीशदादा, कारण यादी बरीच मोठी आहे. फॉरेनची पाटलीण, बेरीज वजाबाकी, कायद्याचा घो असे अनेक सिनेमे पण त्यांनी केलेत. विन्सेंट व्हॅन गॉग, भूमिका, पागल की डायरी, तोच परत आलाय, 4 दिन, तो शेवटचा दिवस अशा अनेक मराठी हिंदी नाटकांमधून प्रमुख भूमिका पण केल्या आहेत. आमचे तिसरे परीक्षक प्रदीपदादा वैद्य. त्यांची ओळख करून देताना मी दमली आहे जरा आत्ताच. नाट्य प्रशिक्षक, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाश योजनाकार,
म्हणून गेली 35 वर्ष ते सतत कार्यरत आहेत. इंडिया फाउंडेशन फॉर द आर्ट्स आणि जुनून यांचं स्मार्ट म्हणजेच स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इन आर्ट ऑफ थिएटर हे नाट्यकला व्यवस्थापनाचं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं आहे. रंगभूमीविषयक कलाकार आणि प्रेक्षकांच्या जाणीवा समृद्ध करण्यासाठी आणि अभिनय प्रशिक्षणासाठी एक्सप्रेशन लॅबच्या माध्यमातून गेली 10 वर्ष एक्सप्रेशन लॅब वर्कशॉप्स, DIV क्लब, D लॅब म्हणजे डायरेक्शनसाठी कार्यशाळा, सोलो थिएटर फेस्टिवल, IT थिएटर अवॉर्ड्स, नाट्यसत्ताक महोत्सव अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचं आयोजन केलं आहे. यातले काही उपक्रम अजूनही दरवर्षी चालू आहेत. कोविड काळात कोपरा मंच हा डिजिटल मंच उभा करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. एक्सप्रेशन लॅबच्या माध्यमातून अनेक नाटकांची निर्मिती केली आहे. झी गौरव पुरस्कार, मटा सन्मान पुरस्कार, मिफ्ता, महेंद्र एक्सलन्स अवॉर्ड्स असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. सध्या गाजत असलेल्या काजव्यांचा गाव या त्यांनी निर्मिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नाटकाला झी नाट्य गौरव, मटा सन्मान पुरस्कार आणि प्रायोगिक विभागात 17 नामांकनं आणि 8 पुरस्कार मिळालेत. ह्या नाटकाचे 109 प्रयोग आजपर्यंत झालेत. 110वा प्रयोग आजच होणार आहे द बॉक्समध्ये. जरूर बघा तुम्ही जर कोणी बघितला नसेल तर. द बॉक्स या प्रायोगिक आणि वैशिष्ट्यपूर्ण नाट्यगृहाची पण स्थापना त्यांनी केली आहे. वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे असं की आपल्याला हवा तसा सेट तिथे तयार करता येतो. तसंच प्रेक्षकांसाठी पण वेगवेगळ्या प्रकारे आसन व्यवस्था प्रत्येकाला प्रयोगाला हवी अशी बदलता येऊ शकते. अशा प्रकारे प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातलं अंतर कमी करण्याचा अभिनव प्रयोग तुम्हाला द बॉक्सच्या निमित्ताने बघायला मिळेल. त्यांनासुद्धा अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांची अनेक पुस्तकं, अनेक काव्यसंग्रह पण त्यांनी लिहिलेले आहेत. असे हे आमचे 3 दिग्गज नाट्यकर्मी परीक्षक. धन्यवाद अश्विनी. खरंच आपण भाग्यवान आहोत की इतके दिग्गज नाट्यकर्मी आम्हाला परीक्षक म्हणून लाभले. पूर्वी मला असं वाटायचं की ज्यांचा एकांकिकेमध्ये डायरेक्ट सहभाग आहे त्यांच्यासाठी परीक्षकांचं मत महत्त्वाचं आहे. पण गेली काही वर्ष लक्षपूर्वक ऐकल्यावर मला असं जाणवतं की परीक्षकांचं एकांकिकेविषयीचं मत हे केवळ काम करणाऱ्यांसाठी किंवा रंगकर्मी किंवा त्या क्षेत्रामध्ये आहे त्यांच्याचसाठी नाही, तर आमच्यासारख्या प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप मार्गदर्शक ठरू शकतं. ऐकूया प्रदीप वैद्य ह्यांच्याकडून त्यांचं मत आपल्या ह्या परीक्षणाविषयी. मंचावर उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या बंधू भगिनींनो, मी तिघांच्या वतीने बोलतोय असा माझा समज आहे. आणि मी फार काही शहाणपण मिरवायला इथे उभा नाही, कारण माझ्यापेक्षा खूप दिग्गज व्यक्ती समोर उभ्या आहेत, बसलेले आहेत. या एकांकिका स्पर्धेचं निमंत्रण जेव्हा आलं त्यावेळेला खूप चांगलं वाटलं, कारण गेली 24 वर्ष ही एकांकिका स्पर्धा चालू आहे आणि तिच्याबद्दल कायम ऐकत होतो. आणि काय असतं म्हणून इथे येऊन बसून परीक्षक म्हणून अशी काही ॲम्बिशन नसते, पण प्रेक्षक म्हणून कधीच बघता आलं नव्हतं, कारण त्या वेळा कधीतरी मॅच होत नाहीत, काही नाही, अशी गडबड काहीतरी असते. पण परीक्षक म्हणून आपण आलं की आपल्याला सगळंच पाहता येतं आणि ते पाहण्याचं एक कंपल्शन असतं. आणि त्यामुळे ते एका अर्थी चांगलं मला वाटतं, कारण त्यात सगळ्यातून आपल्याला एक आत्ता सध्या काय चालू आहे आपल्या शहरामध्ये ह्याचा एक लेखाजोखा, ओव्हरऑल क्रॉस सेक्शन त्याचा आपल्याला मिळतो. आणि त्यामुळे एक चांगली संधी वाटली. शहरासाठी वेगवेगळ्या पातळीवर काम करत असलेल्या तुमच्यासारख्या व्यक्तींना नाटक करावंसं वाटणं हे मला फार चांगलं वाटतं, फार सुदैवी वाटतं आपल्या शहराकरता. आणि त्या अर्थी पण मला असं वाटलं की ते महत्त्वाचं होतं की आम्ही इथे कधीतरी येऊन जाणं, आमचे त्या भोज्याला हात लागणं, ते ह्या अर्थी ह्या वर्षी होणार होतं. तेही चांगलं वाटलं. आणि मग तात्काळ हो म्हणालं असं त्या म्हणाल्या, त्याचं कारण हे होतं, आम्ही तिघंजणं पहिल्यांदा जेव्हा भेटलो, मला एक फार चांगलं वाटतं आहे की
रोटरीच्या ह्या स्पर्धेच्या संदर्भात परीक्षकांच्या अनेक मीटिंग्ज आधी घेतल्या गेल्या. मला ते फार महत्त्वाचं वाटतं, कारण कॉन्टेक्स्ट सेटिंग हा जो मुद्दा असतो, आपण त्याची जी संदर्भ चौकट आहे ती पहिल्यापासून ठरवून घेतल्याशिवाय एखादं काम चांगलं होत नाही असं जे मानलं जातं, मानायला हवं, ते इथे फार चांगल्या पद्धतीने होत असताना मी पाहिलं आणि मला ते फार चांगलं वाटलं. आम्हाला तिघांनाही, आम्ही 2-3 वेळा त्याच्याबद्दल चर्चाही केल्या की पहिल्यापासून अगदी आम्ही एकदा ठरवलं की आपण ह्या स्पर्धेचं परीक्षण करायचं, तर तिथपासूनच की कसं करणार, काय असतं, कशा पद्धतीने या स्पर्धा आजपर्यंत होत आल्या, काय झालं, तुम्ही काय करणार आहात, ह्या पद्धतीच्या मीटिंग्स त्याच्या आधी बऱ्याच आमच्या होत होत्या. त्या मीटिंग्समध्ये इन्फॉर्मल असल्यामुळे थोड्याशा खानपान ह्याही गोष्टी चांगल्या होत होत्या, तर तेही फार चांगली गोष्ट आहे. पण मग आमच्या तिघांसमोर मुद्दे असे होते की आपण परीक्षण नक्की कसं करणार आहोत, ते मी थोडंसं शेअर करतो आणि नंतर आम्ही काय केलं आहे ते शेअर करतो आणि मी थांबतो. रोटरी एकांकिका स्पर्धा असं म्हटल्यानंतर एक तर अगदी जाहीर आहे की काही जणं याच्यातले हे नाट्यक्षेत्राशी संबंधित आहेत आणि काही जणं अजिबातच संबंधित नाहीत. आणि ह्या सगळ्यांचं एकजिन्सीपण असं एका पातळीवर आहे, जे रोटरी नावाचा जो एक शिक्का आहे त्याच्यावर, त्या लेवलवरचं. त्यामुळे ह्या बाहेरच्या एका कुठल्या तरी घटकाशी संबंधित सगळ्या व्यक्तींचं नाटकाचं सादरीकरण आपण बघणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये एक कुठली पट्टी लावता येईल का असा एक संभ्रम आमच्या मनामध्ये होता आणि तो लावावा का, म्हणजे अशा पद्धतीचा एकच निकष, किंवा तो अन्यायकारक ठरेल का काही लोकांवर, वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न होते. मग त्याच्यात अजून काही मुद्दे होते की अशा पद्धतीच्या एकांकिका स्पर्धांमध्ये रोटेरियनचं नाव आपण देतो पण कोणीतरी दुसरा दिग्दर्शक असतो, असेही प्रकार आपल्याकडे सगळीकडेच चालतात, अगदी पुरुषोत्तम करंडकातही चालतात. ते बरोबर का चूक हा आपला आत्ताचा वादाचा मुद्दा नाही, पण घोस्ट डिरेक्टर्सचं काय करायचं असाही एक मुद्दा आमच्यासमोर होता. पण अल्टिमेटली आम्ही इथे बसणार होतो ते परीक्षक म्हणून, आणि परीक्षक ह्याची व्याख्या सोपी जर करायची झाली तर थोडासा त्या क्षेत्राची, ते जे काही सादर होतं आहे त्याच्यामध्ये आपल्या भावना बाजूला ठेवून, आपला भावनिकपणा बाजूला ठेवून जे त्याच्याकडे बघू शकतील ही त्या क्षेत्रातली 3 प्रेक्षक मंडळी असं मला वाटतं. मग आम्ही असं ठरवलं की प्रेक्षक म्हणून आपल्याला काय वाटतंय ह्याचं ॲनालिसिस आपण करूया आणि आपल्या समोर जे काही सादर झालं आहे ते आपण प्रमाण मानूया. त्यातल्या कागदांवर काय, कागदांमागे काय, प्रक्रियेत काय, प्रक्रियेच्या मागे काय, ह्या सगळ्या चिकित्सेत आम्ही काही पडलो नाही. आणि आम्ही हे ठरवलं की आमच्या समोर जे काही सादर झालं त्याच्यातून आम्हाला काय वाटलं, त्याचं आमचं विश्लेषण काय, आणि ते आपल्या निकालामध्ये आपण प्रकट करूया. आणि ते आम्ही खरं तर केलं आहे. ह्या स्पर्धेदरम्यान स्मिताताई म्हणा किंवा अश्विनी म्हणा किंवा सगळ्यांच्याच आमच्या चर्चा होत होत्या आतमध्ये की कसं काय आपण या सगळ्याकडे बघणार आहोत किंवा काय. आम्हाला याची अगदीच जाणीव आहे की हा एका पातळीवर कौतुक सोहळा पण आहे. खरंच हे कौतुकाचं आहे की तुम्ही सगळेजण खूप यशस्वी आहात, आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खूप व्यग्र आहात, आणि असं असताना 2-2.5 महिने नाटक नावाच्या एका कलेसाठी, त्याच्यातल्या सगळ्या त्रासांसाठी काढून देणं हे खूप कठीण आहे. कारण मुळात नाटक करणंच खूप कठीण आहे. कितीही आपण NSDमध्ये शिकून आलो, किती आपण व्यावसायिक कलाकार असलो, आपले 1000च्या वर प्रयोग झालेले असले तरी नवीन नाटक करत असताना ते कठीणच असतं, हे कोणीही तुम्हाला सांगेल. आणि असं असताना आपण त्याच्यासाठी इतका पैसा, इतका वेळ, इतकं सगळं आपलं तन मन धन ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीने त्याला समर्पित होणं, त्या तेवढ्या दिवसांकरता का होईना, हे अत्यंत कौतुकास्पदच आहे. पण आम्ही कोणी कौतुक करण्यासाठी ज्येष्ठ माणसं नाही, पण हे अप्रिशिएट करणं ज्याला म्हणतात की आपण त्याची दखल घेणं हे मनापासून आम्ही घेतो. आणि त्या एका पॉईंटवर सर्व संघांबद्दल आम्हाला हे वाटतं आहे की हे खूप चांगलं काहीतरी तुम्ही केलेलं आहे.
आपण ज्या शहरामध्ये आहोत आणि या शहरामध्ये अनेक गोष्टींचं अनेक पद्धतीचं काम आहे आपल्यासमोर. जसं इतर शहरांमध्ये अव्यवस्था असेल, इतर शहरांमध्ये इतर सगळे प्रॉब्लेम्स असतील, काही समस्या असतील, त्याही आपल्यासमोर आहेत. आणि रोटरी क्लब म्हणून सामाजिक कर्तव्याच्या लेवलवर काही काम करत असताना तुम्ही इथल्या सांस्कृतिक वातावरणात काहीतरी करू पाहत आहात, हे फार महत्त्वाचं काम आहे असं माझं मत आहे आणि आमचं तिघांचंही हेच मत आहे. पण हे मत, ह्याबद्दलचं कौतुक आणि ह्याबद्दलचं जे काही चांगुलपण आहे मनामध्ये, ते आता एका बाजूला ठेवून आम्ही तिसरी घंटा पहिल्या एकांकिकेची झाली तिथपासून आम्ही त्याचं जे काही ॲनालिसिस आमच्या डोक्यामध्ये आहे ते आम्ही करत गेलो. एक उदाहरण मी आमच्या गप्पांमध्ये देत होतो की समजा एक नातेवाईक आहेत किंवा एकमेकांशी संबंधित अशी आहेत किंवा एक छोटी कॉलनी आहे ज्याच्यातले सगळे एकमेकांना ओळखत आहेत आणि त्यातल्या एका कोणीतरी तिरामिसू केलं आणि सबंध कॉलनीभर ते वाटलं आणि सगळ्यांना सांगितलं की बघा बघा आम्ही तिरामिसू केलं. एका कोणाकडे तरी एक शेफ आलेला होता आणि त्यालाही ते तिरामिसू मिळालं आणि तो काहीतरी म्हणाला की ह्याच्यामध्ये ना हे अमुक अमुक कमी आहे. तर कोणीतरी त्या घरातलं त्याला म्हणाला की अरे काय तू एवढं त्या मुलीने पहिल्यांदाच केलं, एवढं त्यांनी हे कठीण प्रकार आहे, हा खूप डेलिकेट आहे, खूप अशा पद्धतीने केलं, हे इन्ग्रेडियंट्स वापरले, हे केलं, अशी रेसिपी फॉलो केली, सगळं केलं आणि तुला काही कौतुकच नाही. तर तो म्हणेल की आहे मला कौतुक, तिने तिरामिसू केलं याचं कौतुक आहे आणि तिने तिरामिसू करत राहावं हेही मला म्हणायचं आहे. सातत्याने तिरामिसूच नाही तर आणखीन वेगळे प्रकार करत राहावेत असं माझं म्हणणं आहे. त्याकरता प्रोत्साहित मी तिला जरूर करीन, पण हे तिरामिसू चांगलं नाही आहे. कारण मी शेफ म्हणून मला काही गोष्टी माहिती आहेत की तिरामिसू कसं असायला हवं आणि शेफ म्हणून म्हणजे मी चव घेतल्यावर मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगतो. तर हे एक उदाहरण म्हणून घेतो. आम्ही स्वतःला शेफ वगैरे म्हणून घेत नाही आहोत. मी परत एकदा सांगतो की आम्ही तिथे परीक्षक म्हणून नाही तर प्रेक्षक म्हणूनच बसलो होतो. तुम्ही पहिल्या क्षणापासून शेवटच्या क्षणापर्यंत जे काही तुम्ही सादर केलं त्याच्यातून आम्हाला जे काही होत गेलं प्रेक्षक म्हणून, त्याचं फक्त आम्ही तिथे जाऊन विश्लेषण केलं आणि ते कागदांवर मांडलं. सगळ्या एकांकिका झाल्यानंतर त्या विश्लेषणामध्ये वर खाली काय ते पाहिलं आणि तो निकाल तुमच्यासमोर आहे. एवढंच बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. थँक्यू. धन्यवाद. खरं तर संयोजक क्लब म्हणून आम्हाला दरवर्षी इतके वेगवेगळे अनुभव येत असतात की त्या अनुभवांवर आधारित चक्क एक छान एकांकिकाच होऊ शकते. अर्थात हे माझं मत झालं, पण इतर क्लब्सच्या वतीने आमच्या संयोजनाबद्दल त्यांना काय वाटतं ह्याच्यासाठी मी फिनिक्सच्या रोटेरियन मधुर डोलारे हिला स्टेजवर आमंत्रित करते. मधुर. नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, प्रेक्षागृहातले सर्व मान्यवर, माझे रोटेरियन कलाकार मित्रमंडळी आणि इतर प्रेक्षक सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम अर्थातच RCP शिवाजीनगरचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. सातत्याने गेली 24 वर्ष ती ही एक अत्यंत मोठी अशी एकांकिका स्पर्धा आयोजित करत आहेत. आपल्याला वाटू शकतं की 24 वर्षे म्हणजे ऑटो गिअरवर गेली असेल, पण अर्थात क्लब्स नवीन असतात, मेंबर्स नवीन असतात, अनुभव नवीन असतात, त्यामुळे नक्कीच खूप काम करावं लागतं. पण आम्हालाही आता बऱ्याच गोष्टी माहिती झाल्या, त्यामुळे थोडीशी मदत आम्ही पण आमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. RCP युनिव्हर्सिटीचं मनापासून अभिनंदन. त्यांची एकांकिका पण पाहिली, खूप छान झाली. 2 वर्षापूर्वी त्यांनीच या दोघांनीच द्विपात्री करून करंडक पटकावला होता आणि यावर्षी देखील पुन्हा त्यांनी करंडक पटकावला आहे. आता मनोगताबद्दल थँक्यू, तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. रोटरीमध्ये ॲसिम्युलेशनला खूप इम्पॉर्टन्स दिला जातो की कुठलीही ॲक्टिव्हिटी ही जास्तीत जास्त लोकांनी एकत्र येऊन सादर करावी. प्रोजेक्ट्स असतात याच्यामध्ये आणि ऑफकोर्स बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी.
एकांकिका स्पर्धेत पण गेली काही वर्ष आमचा क्लब नवीन आहे, 5च वर्षांपूर्वी आम्ही क्लबला सुरुवात केली आहे. पण त्यातली गेली 3 वर्ष आम्ही सातत्याने ॲसिम्युलेशनचा देखील एकांकिकेत विचार करतोय. प्रत्येकजण करत असतील, मी रिप्रेझेंटेटिव्ह असले तरी मी थोडंसं क्लबबद्दलच बोलू शकेन. तर प्रोसेस म्हणून आम्ही ही खूप 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 एन्जॉय करतो. अर्थात पारितोषिकं इम्पॉर्टंट असतातच, पण त्याहीपेक्षा आम्ही काय अचीव केलं गेल्या 1.5-2 महिन्यात जी आम्ही प्रॅक्टिस करतो त्यात मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी चांगला परफॉर्मन्स द्यायचा हे कदाचित सगळ्याच क्लब्सचं हेतू असू शकतो, की आपण आपल्याशीच कॉम्पिटिशन करूयात की निदान मागच्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी पुढे जाऊयात आणखीन. हे करताना आम्हाला नक्कीच खूप गोष्टी शिकायला मिळतात. कॉलेज लेवलला बहुतेक सगळ्यांनी केलेलं असतं काम आणि त्यानंतर संधी मिळत नाही किंवा हिंमत होत नाही म्हणून या क्षेत्रात जाता येत नाही पुढे. पण मग रोटरीमुळे आणि शिवाजीनगरसारख्या क्लब्समुळे आम्हाला ही संधी मिळते की अंगातले नाटकाचे जे किडे असतात ते या 2 महिन्यात शांत करावेत त्यानिमित्ताने. तर त्याची आम्ही नक्की वाट बघत असतो. उरलेले 10 महिने ती वाट बघण्यात जातात की पुढच्या वर्षी काय करता येईल. वेगवेगळे विषय हाताळता यावे हा देखील आम्ही प्रयत्न करतो आमच्या लेवलला की तसं लिखाण व्हावं. यावर्षी क्लबमधल्या किती जणांना स्पर्धेत सहभागी व्हायची इच्छा आहे, तर त्या प्रत्येकाला ऑनस्टेज निदान 2 वाक्य तरी आपल्याला देता येतील का हा विचार करून लेखन, दिग्दर्शन या गोष्टींवरती आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ही स्पर्धा आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाची आहे आणि पुढचं तुमचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणखीन त्याच्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ज्या सगळ्या संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन, कारण हे खरंच सोपं नाही आहे. आपापल्या व्यवसायातली कामं करून संध्याकाळी सध्याच्या पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये एका ठिकाणी भेटून प्रॅक्टिस करणं अवघड आहे. आपण सगळे ते एन्जॉय करतो आणि छान काहीतरी शिकायला मिळतं, हेच महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मधुर, व्हेरी एनकरेजिंग टॉक. आता आमच्या क्लबचे पास्ट प्रेसिडेंट शरद डोळे ह्यांना मी आपले गेस्ट ऑफ ऑनर भावी प्रांतपाल डीजेन संतोष मराठे ह्यांची ओळख करून द्यायला सांगते आणि मग संतोष मराठे त्यांचे मनोगत व्यक्त करतील. Namaskar, dignitaries on the dais and off the dais. I am privileged to introduce District Governor nominee DGN Santosh Marathe, our guest of honor today. DGN Santosh Marathe is a Rotarian since 1996, and he was the president of Rotary Club of Pune West in year 2000-2001. Since then, he has served the district on request from district governors of respective years. He has worked with over 15 DGs of district 3130 and 3131 and has a vast experience across many avenues and district admin to his credit. He has done 103 happy schools in last 5 years through his club. He was the global grant director during 2021 to 2023. He was instrumental in first solar farm project worth $96,000 in the Rotary world under environment protection focus area funded under global grant. Through his efforts, Rotary Club of Daund got Rotary Foundation approval under global grant for a very difficult project of providing 116 toilets to individual families in a slum area. Rotarian Santosh has conducted many training and knowledge sharing sessions for various clubs, their BODs and committees. His wife, past President Rotarian Dr. Tanuja, is a serving co-director of Global Grants. Santosh and PP Dr. Tanuja are level 2 major donors to Rotary Foundation. On professional front, his company Phoenix Knowledge Management Private Limited has been providing customized enterprise applications in finance, supply chain, analytics using a US patented digital ledger, which is basically a private permission blockchain technology, to large corporates in India, including ICICI Bank, Axis Bank, Asian Paints, Anchor, TAFE, to name a few. Another interesting facet of his personality
is his love for nature. Rotarian Santosh Marathe has been involved in nature, marine ecology, wildlife, bird watching, environment education and awareness, and nature photography since 1979. He has led and conducted many nature camps for children in Maharashtra, Tamil Nadu, and UP for children in the age group of 10 to 18. He has participated in leopard census camps with Forest Department at Bhimashankar. A true Rotarian in spirit, thought, and action, DGN Santosh Marathe personifies excellent leadership, goodwill, and a strong belief that the world will be a better place because of Rotary's contribution. Let's give a round of applause to our guest, DGN Santosh, presenting to you DGN Santosh Marathe. Thank you. Thank you, Sharad. President Smita, आपले ऑनररी सेक्रेटरी भारती, आजचे चीफ गेस्ट ऋषिकेश जोशीजी आणि तिन्ही परीक्षक, सगळे नामवंत परीक्षक आज तुम्हाला लाभलेले आहेत. आणि माझ्या मते त्यांचं जे त्यांनी मनोगत सांगितलं, ज्या पद्धतीने त्यांनी परीक्षण केलं आहे, I think all of us are, that's why more eager to hear to various awards that they have given us. आणि सर्व माझे मित्र मैत्रिणी पुढे समोर बसलेले. मित्रांनो, पहिली गोष्ट आजचा मला इथं बोलवलं, मला खरंच आनंद होतो आहे की मी 2000 साली रोटरी क्लबचा, आमच्या क्लबचा प्रेसिडेंट होतो. आणि त्याच वर्षी जो माझा मित्र होता, सहकारी, जो ह्या क्लबचा प्रेसिडेंट होता, अच्युत गोखले, आहे का अच्युत पुढे? अच्युत प्लीज स्टँड अप एट गेट रिकग्नाइज. तर अच्युतच्या वर्षामध्ये हा एकांकिकेची स्पर्धा त्यांनी सुरू केली. आणि माझ्या मते त्या वर्षी CD महाजन कन्व्हिनर होते, ते बरीच वर्ष होते. आणि आय थिंक आज अश्विनी तुम्ही को कन्व्हिनर आहात. पण हा खरंच जो कार्यक्रम आहे, ह्या जसं आधीच्या स्पीकर्सनी बोललं गेलं, हा सर्व क्लब्सना एकत्र बांधून ठेवणारा कार्यक्रम आहे. ही सगळा प्रोजेक्टच असा आहे. म्हणजे आमच्या रोटरीमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगायचं झालं तर जरी आम्ही सर्व्हिस ऑर्गनायझेशन लोकांपर्यंत आम्ही ग्रासरूट लेवलपर्यंत, अगदी खेडेगावातपर्यंत आम्ही जेव्हा पोहोचतो, पण हे करत असताना हे बळ आम्हाला येतं फक्त अशाच ॲक्टिव्हिटीमधनं. त्यामुळे रोटरी ऑलवेज इज गिविंग एनकरेजमेंट की ज्यांना ज्या हॉबीजमध्ये भाग घ्यायचा असेल, मग त्या आता जसं आपण आज थिएटर वगैरे बघतो आहे, किंवा कुठे फोटोग्राफी आहे, हॉर्स रायडिंगचे आमचे फेलोशिप्स असतात, स्पोर्ट्समध्ये माझ्या मते रोटरी डिस्ट्रिक्ट, सगळ्याच रोटरी डिस्ट्रिक्ट खूप चांगल्या पद्धतीने भाग घेतात. ह्या सर्व गोष्टी ह्या आम्हाला रोटरीसाठी अतिशय आवश्यक आहेत. त्याच्याशिवाय ही जर मजा नसेल आणि ही जर आम्ही प्लॅटफॉर्म्स जर आमच्या मेंबर्सना देऊ शकलो नाही तर क्लब्स वाढणं खूप कठीण होईल. पण डेफिनेटली, आणि प्रत्येक मेंबर असतो त्याला काही ना काहीतरी हॉबी असते आणि त्याला हे मिळत जातं. आणि म्हणूनच ते वर्षानुवर्ष आज इतके वर्ष रोटरीमध्ये मेंबर्स आहेत. म्हणजे आमचा डिस्ट्रिक्ट आज जवळजवळ 5600 त्याच्यात मेंबर्स आहेत. म्हणजे पुणे आणि रायगड रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट्स असं म्हणून आमचा येतो. नक्कीच शिवाजीनगर क्लबचं कौतुक जेवढं करू तेवढं कमीच आहे. 24 वर्ष कशी गेली हे कळणार नाही. पण हो, मी जरी फार त्याच्यामध्ये इन्वॉल्व नसलो तरी माझा भाऊच या क्लबमध्ये असं मला कळत असतं की काय काय होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा क्लब पुणा वेस्ट, जो गेले आता माझ्या मते एकच वर्ष गेल्या वर्षी काही कारणाने आम्ही भाग नाही घेतला, पण याचं 23 वर्ष आम्ही भाग घेतलेला आहे. आणि तो घेताना जो काही एक माहोल क्रिएट होतो, म्हणजे जे कलाकार किंवा त्यांना जे बॅक देणारी जे लोक असतात तेवढ्यापुरतं ते राहत नाही, तो अख्खा क्लब त्यांच्या मागे असतो. म्हणजे त्यांच्या मागे इथं समजा तुमच्या समोर जर 5-7 लोकं आली, त्याच्या मागे 30 लोकं जरी असतात, तो उत्साह दरवेळेला काय चाललं रे, मग कोणाला उत्साहाप्रमाणे ते त्याची प्रॅक्टिस बघायला जाणं, एक खरंच म्हणजे तो 2 महिन्याचा छान मजा येत असते लोकांना. आणि अशाच पद्धतीने आज आपण 24 वर्ष गाठलेली आहेत.
1 वर्ष 25वं वर्ष पुढचं फार महत्त्वाचं आहे. पण थोडं शिवाजीनगर क्लबला मी थोडी रिक्वेस्ट पण करीन. पुढच्या वर्षी सिल्वर ज्युबिली आहे. प्रोग्राम तर चांगला करा, आणखीन प्रमोट करा, आपल्याकडे जास्त एंट्रीज यायला पाहिजेत. आणि जसं काही अडचणी पण आहेत म्हणून आपल्याला कळलं की मग केवढं प्रॅक्टिस करायला यायला लागतं ट्रॅफिकमुळे. पण हे असतानासुद्धा त्या कशा सोप्या करता येतील हे थोडं इनोव्हेटिव्ह त्याच्यामध्ये थिंकिंग जर तुम्ही केलं तर माझ्यामध्ये नक्कीच करू शकलो. जेव्हा इवन आम्ही कोविडच्या काळामध्ये यांनी फक्त काही महिने पुढे ढकलूनसुद्धा एकांकिका घेतली जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये, त्याचा अर्थ काय की लोकांना पण हवी आहे आणि यांचं डेडिकेशन. तर सगळ्यांचं खरंच कौतुक करतो. आणि माझ्या मते आपण सर्व लोक आता ऋषिकेशजीनंच ऐकायला इथं आहोत. आणि अर्थात प्राईज डिस्ट्रीब्युशन. तर पुढचा वेळ घेत नाही मी. धन्यवाद. थँक्यू. आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीतील एक बहुआयामी व्यक्तिमत्व ऋषिकेश जोशी. आमच्या क्लबच्या अध्यक्षा स्मिताताई त्यांची यथोचित ओळख करून देतीलच, पण ऋषिकेश जोशी प्रत्यक्ष भेटत आहेत तर मी त्यांना एक सांगू इच्छिते. प्रत्येक वेळी आमच्या घरी सीताफळ खाताना तुमची खूप आठवण येते आणि तुमच्या विनोदबुद्धीची दाद देऊन आम्ही हसतो. त्यांना कळलं आहे, त्यांनी दाद दिलेली आत्ता. पण ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात मी सांगते. फार पूर्वी झी कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमात काम करणाऱ्या नटांचं आणि त्यांच्या माध्यमांचं नातं हे विविध फळांची साधर्म्य दाखवून त्यांनी एक विनोदी पद्धतीने सादर केलं होतं. एक मस्त स्टँडअप होतं तो. तर नट वेगवेगळ्या माध्यमातून काम करतात तेव्हा ते माध्यम त्यांच्यासाठी काय असतं किंवा काय असू शकतं. तर सिरियलमध्ये काम करणं हे सीताफळ खाण्यासारखं आहे असं ते म्हणतात. सीताफळ वरून जसं दिसतं तसं आतून अजिबात असत नाही. सीताफळात खाण्यापेक्षा फेकण्याचा भाग जास्त असतो. सीताफळ खाण्याची ठोस पद्धत नसते आणि ते एकमेव फळ असं आहे की जे खात खात थुंकावं लागतं किंवा थुंकून थुंकून खावं लागतं. आणि म्हणून 2, 3, 4 कितीही खाल्लं तरी तुमचं पोट भरत नाही. तर अशाच प्रकारची माध्यमं, नट आणि फळ ह्यांचं साधर्म सांगणारा हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या उत्कृष्ट विनोदबुद्धीची साक्ष आहे. थोडंसं विषयांतर झालं, सॉरी, पण आम्हाला मिळणाऱ्या आनंदाबद्दल सर्वांसमक्ष सांगण्याची ही संधी मला सोडायची नव्हती. ओव्हर टू स्मिताताई. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजचे प्रमुख पाहुणे ऋषिकेश जोशी यांना ऐकायसाठी आपण सगळे उत्सुक आहोत. पण एक फॉर्मॅलिटी म्हणून का होईना त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. अशा व्यक्तीची ओळख करून देताना 1-2 गोष्टी माझ्या मनात येतात. एकतर ते काम सोपं असतं कारण त्यांच्याविषयी इतकी काही माहिती सगळीकडे अवेलेबल असते की मी काय बोलू ह्याचा कधी प्रश्न पडत नाही. पण त्याच वेळेला इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व ज्या व्यक्तीचं आहे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू हे मला मिळणाऱ्या 3 ते 4 मिनटाच्या तुटपुंज्या वेळेमध्ये मी कसे सांगू असा एक फार मोठा प्रश्न त्याच्यासमोर असतो. बघू, मी प्रयत्न करून बघते. एक अभिनय करणारे, संहिता लिहिणारे, नाटक लिहिणारे, दिग्दर्शन करणारे, अनेक कार्यक्रम प्रेझेंट करणारे, परीक्षक म्हणून इकडे तिकडे जाणारे, अशा अनेक गोष्टी एकाच वेळी करणारे हे ऋषिकेश जोशी. त्यांची ओळख करून देताना मला आनंदही वाटतो आणि थोडा अभिमानही वाटतो. तर हे अभिमान वाटायचं कारण काय बरं? तर ऋषिकेशजी, मी आत्ता थोडीशी स्वार्थी होती आहे. आणखीन मी एक असं म्हणते आहे की ऋषिकेशजी ना ते आणि मी तर एकाच गावचे आहोत. आणि हे असं का म्हणते तर त्यांचं बालपण आणि त्यांच्या शिक्षणाची सुरुवात ही झाली कोल्हापूरला आणि त्याच परिसरामध्ये माझंही बालपण आणि शिक्षणाची सुरुवात झाली. तर राजाराम कॉलेजमधून
ग्रॅज्युएशन ते सुद्धा सायन्स साईडला केल्यानंतर मग कदाचित त्यांनी विचार केला असेल की आपलं कार्यक्षेत्र कुठलं बरं निवडावं. मग त्या कार्यक्षेत्रामधली शास्त्रशुद्ध शिक्षण घेणं आवश्यक आहे म्हणून त्यांनी NST दिल्ली गाठली. तिथे शास्त्रशुद्ध शिक्षण त्यांनी घेतलं आणि नंतर ते मुंबईला आले आणि आपल्या आवडत्या क्षेत्रात त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि आपल्याला एक फार मोठा हरहुन्नरी नट मिळाला. आणि तिथे आल्यानंतर मग ते यशाचे एक एक इमले असे पार पडतच गेले. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्तराचे पुरस्कार आहेत, राज्यस्तरीय महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार आहेत, साहित्य परिषदेचे पुरस्कार आहेत, काकासाहेब गाडगिळ सतीश दुबाजी यांच्या नावाने दिलेले पुरस्कार आहेत. लिस्ट ही अनएंडिंग आहे माझ्या मित्रांनो. कुठेतरी आपल्याला ते थांबायला पाहिजे, नाही तर वेळ हा आपला सगळा त्याच्यातच जाईल. आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर मी त्याच्यातले काहीच 1-2-3 पुरस्कार तुम्हाला आत्ता सांगणार आहे, एक त्यांची ओळख करून देताना. जवळजवळ 50 वेगवेगळ्या विषयातल्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतसुद्धा आहे. आणि त्याच चित्रपटामध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या काही चित्रपटांचा समावेश आहे. उदाहरणार्थ हरिश्चंद्राची फॅक्टरी, देऊळ, आजचा दिवस माझा वगैरे. आणि त्यांचा जो आता रिसेंटली आलेला योग घातलेला जो सिनेमा आहे की ज्याच्यामध्ये त्यांचं कोल्हापुरी व्यक्तिमत्व झळकणार आहे, 3 अडकून सीताराम, हे मी पहिल्यांदाच ऐकलं आहे आणि माझी अशी अपेक्षा आहे. रिलीज झाला, सप्टेंबरमध्ये होणार होता. तर त्या सिनेमाविषयीची काही माहिती त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायला मिळेल अशी मला अपेक्षा आहे. विष्णुपंत दामलेंच्या चरित्रपटासाठी 2013 साली त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळालं, ज्याच्यामध्ये सुवर्ण कमळाचा समावेश आहे. चीनमध्ये इन्फा अवॉर्ड्सचा इव्हेंट ऑर्गनाईज केला होता. त्यामध्ये त्यांना आजचा दिवस माझा व येलो सिनेमासाठीचं अवॉर्ड मिळालं. स्पेनमध्ये हा जेव्हा इव्हेंट ऑर्गनाईज केला तेव्हा त्यांना पोस्टर बॉयज या मूवीसाठीचा हे त्यांना अवॉर्ड मिळालेलं आहे. तर अशा ह्या अवॉर्डाचे मानकरी ते झालेले आहेत. अजून एक त्यांच्या ॲकॅडमिक्सबद्दल मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की 2003 ते 2005 या वर्षात केंद्र शासनाची एक रिसर्च फेलोशिप त्यांना मिळाली आणि त्यात मराठी रंगभूमीवरील वाचिक अभिनय ह्या विषयावरती त्यांनी संशोधन करून त्याच्यावरचं एक आपला प्रबंध सादर केलेला आहे. त्यांचं हे जे कार्य बघितलं की हे सगळं वेगवेगळ्या फील्डमधलं की आश्चर्य वाटतं की हे त्यांनी सगळं जमवलं कसं आणि कधी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तेच देतात काही ठिकाणी बोलताना. ते म्हणतात की जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर मेहनत, अजून मेहनत आणि खूप मेहनत ही तुमची करायची तयारी पाहिजे, तरच तुम्हाला यश मिळतं. आणि त्यांची अशी धारणा आहे की जे तुम्हाला कष्ट करून मिळतं तेच तुम्हाला आयुष्यभर पुरतं. आणि तशी त्यांनी मेहनत केलेली आहे. आणि मित्रहो, मेहनत ही अशी किती आणि कशी केली असेल तर 72 तास न झोपता शूटिंग त्यांनी केलेलं आहे. आणि त्या शूटिंग करण्याच्या अवधीमध्ये कधीतरी त्यांनी मुंबईच्या उपनगरात प्रवास केलेला आहे, तर कधी पार पुण्यापासून म्हैसूरपर्यंत प्रवास करत त्यांनी हे शूटिंगचं शेड्यूल पूर्ण केलेलं आहे. हॅट्स ऑफ टू यू ऋषिकेशजी. मला वाटायचं की आम्ही डॉक्टर मंडळीच फक्त तासनतास जागून काम करत असतो, पण तुम्ही तो समज आज माझा खोटा ठरवलेला आहे. आणि हे सगळं यश संपादन करत असताना अनेक गोष्टी ते असे बोलता बोलता सांगत जातात. ह्या यशामध्ये वाटा आहे लहानपणी त्यांनी ज्या ज्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे. त्याच्यामध्ये मग लहानपणी ऐकलेलं कीर्तन आहे, विठ्ठल शिंदेंचा बघितलेला अभिनय आहे, जयरे शास्त्रींचं ऐकलेलं प्रवचन आहे, सिन्नरकरांनी एखादं लावलेलं एखादं आख्यान आहे, किंवा कट्यार काळजात घुसली या नाटकामध्ये वसंतराव देशपांडेंनी
उतार वयात सादर केलेलं पण सच्चा सूर असलेलं गाणं आहे. आणि ते म्हणतात, ह्या सगळ्या आठवणी माझ्या मेंदूच्या कप्प्यात, माझ्या मनाच्या गाभाऱ्यात एक फोम इम्प्रेशन करून आहेत. आणि जेव्हा जेव्हा मला काही करायचं असतं तेव्हा तेव्हा या आठवणी मला साथ देतात. त्याबरोबर ते हेही सांगतात की NSTचा मी विद्यार्थी आहे, ह्याचं मी कुठेही भांडवल करत नाही, कुठेही मी ते एक्झिबिशन त्याचं लावत नाही, परंतु जेव्हा कधी मला चान्स मिळतो, वेळ येते, तेव्हा मी त्या ज्ञानाचा, त्या अनुभवाचा बरोबर वापर करतो. आणि त्यामुळेच कदाचित मला असं सगळं हे यशामागे यश मिळत जात असेल. जे जे त्यांच्या अनुभवामध्ये निकोप आहे, निर्लेप आहे, शुद्ध आहे, त्या सगळ्यांचं त्यांना अप्रूप आहे. आणि त्या सगळ्याची त्यांना मदत होते त्यांची कलाकृती सादर करताना. जिगर, आत्मविश्वास आणि श्रद्धा ह्याची शिदोरी जर तुमच्याकडे असेल तर आयुष्यात काहीही मिळणं अवघड नाही, असं ते म्हणतात. क्रिकेट आणि पुस्तक वाचणं ह्या त्यांच्या हॉबीज आहेत. आणि मला मजा वाटते की ह्यांनी एक कार्यक्षेत्र निवडलं आहे, तर ह्यांचे चिरंजीव मल्लखांब अतिशय सुंदर खेळतात आणि ते राष्ट्रीय स्तरावरचे मल्लखांब खेळणारे खेळाडू आहेत. तर आमच्या रोटरीमध्ये फॅमिलीलाही इक्वल महत्त्व दिलेलं असतं, म्हणून मी या गोष्टींचा उल्लेख करते. तर आता मी इथे थांबते, एकच त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य सांगून. ते म्हणतात की खाऊन माझं पोट लवकर भरतं, पण बोलून माझं पोट अजिबात भरत नाही. त्यामुळे माझी अशी अपेक्षा आहे की आज ते आपल्याशी भरपूर बोलतील, भरपूर संवाद साधतील आणि आपल्या सर्वांचं अनुभव विश्व अजून समृद्ध करतील. ऋषिकेशजी, मला माहिती आहे या टाळ्या तुम्हाला आहेत, मला नाही आहेत, सो खरंच मी इथे थांबते. थँक्यू. त्यांनी थोडक्यात अतिशय उत्कृष्ट डाव साधला की जेमतेम बोलण्यापुरताच वेळ तुम्हाला मी कसा देते बघा. आणि शेवटी कोल्हापूरकरांवर प्रेम असतं आणि आमच्याकडं प्रेमामध्ये इतर शहरामध्ये जेवढ्याच तेवढं असं नसतं. ते कोल्हापुरातलं प्रेम सव्वा प्रमाणात आहे. जरा आग्रह असतो, घ्या असो, अधिकचं जरा येतंच. त्यामुळे मला अतिशय आनंद आणि आदर. तुम्ही सांगितलं रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर आयोजित या आंतर क्लब एकांकिका स्पर्धा, मंचावरील उपस्थित रोटरीचे माजी अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष, भावी असतीलच कुठेतरी बसलेले, सेक्रेटरी इथं बसलेले आहेत, भावी, आणि दोन गोष्टी असतात. म्हणजे एकतर बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून जाणं, याच्यामध्ये ते एक सेलिब्रिटी वलय जे आहे त्याचा खरं माझ्याशी तसा फार संबंध येत नाही, मी तो मानत नाही. पण भीती या गोष्टीची की परीक्षकच असे, प्रदीप वैद्य खरं म्हणजे असा माणूस परीक्षक म्हणून तर इतर परीक्षकांनी फक्त बाकीचं बघायला या असं आहे, कारण ते सगळंच इतकं सगळं उत्कृष्ट करतात. स्वतः लेखक, दिग्दर्शक, म्हणजे नाटकाच्या संबंधित असलेली सगळी अंग तज्ज्ञ असलेला माणूस असताना, गिरीश माझा NSDचा सहाध्येयी आहे आणि कविता त्यांची, आता माझा त्यांचा परिचय झाला, असे उत्कृष्ट परीक्षक असताना त्यांनी आता जो निकाल लावलेला आहे तो सर्वोत्तम आणि उत्कृष्ट असणारच आहे. तर आता अशा स्पर्धेच्या निमित्तानं आज आता खरं 15 ऑक्टोबर भरतनाट्य मंदिर पुणे इथे रोटरीच्या आंतरक्लबची स्पर्धा होणं
या सगळ्या गोष्टीमध्ये एक अतिशय अप्रतिम योगायोग आहे. आजच्या दिवसाचं कुठल्याही घटनेला स्थान आणि दिनविशेष असतो आणि आजचा दिनविशेष फारच कमालीच आहे. मला कल्पना आहे की लग्नाच्या पंक्तीमध्ये जेवण महत्त्वाचं असतं, त्याच्या आधी येणाऱ्या कधी एकदा त्या मंगलाष्टका आटपतायत, तसं ते बक्षीस वितरण समारंभाच्या आधीचं येणारं भाषण ते कंटाळवणं होणार नाही असा माझा एक प्रयत्न असेल. पण हा योगायोग मला सांगावासा वाटतोच आज की एक तर आज 15 ऑक्टोबर म्हणजे काय, आज शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात, आज घटस्थापना आहे. आज अतिशय पवित्र दिवस. घट आपण का स्थापन करतो त्याच्याबद्दल मी काय बोलायची गरज नाही आहे. भरतनाट्य मंदिर पुणे, तर पुढच्या वर्षी संस्थेचं तुमच्या मला विशेष मी या क्लबचं कौतुक करणारच आहे. त्याचं मला फार अप्रूप आहे आणि आनंदही आहे. पण ज्या भरतनाट्य संस्थेच्या या मंचावर, या वास्तूत अशी स्पर्धा होणं, हे या भरतनाट्य मंदिर, जे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातले भरतमुनी जे आहेत त्यांच्या नावानं जी भरतनाट्य संशोधन संस्था, जिला 125 वर्ष झाली, आता हे 125वं वर्ष आहे, आणि त्यांची ही नाट्यसंस्था हा त्या संशोधन मंडळाचा एक भाग जो आहे, तर त्याचा आणि ह्या रोटरीच्या एकांकिका स्पर्धांचा अप्रतिम योग असा वाटतो की महाराष्ट्राला 175 वर्षांची रंगभूमीची दैदिप्यमान परंपरा आहे. मी NSD जेव्हा शिकायला गेलो तेव्हा मला असं वाटायचं की जगात नाटक सगळीकडेच आहे. पण मला तिथं गेल्यानंतर असं लक्षात आलं, मी जगातलंही नाटक पाहिलं, भारतातलंही पाहिलं, महाराष्ट्रातलं तर लहानपणापासून बघतच आलेलो होतो. बाहेर गेल्यानंतर कळतं आपल्या घरातलं वैशिष्ट्य काय आहे ते. तर आता ह्या दोन गोष्टींचा संबंध कसा, ज्या वेळेला 1843 नाटक झालं असेल तेव्हा सुरुवातीला 1894ला त्या भरतनाट्य संशोधन मंडळाची सुरुवात झाली आहे. तोपर्यंत साधारणतः पहिलं नाटक झालं तेव्हा पाणके, आचारी वगैरे, ज्यांना काही फार उद्योग नाही, माळी, कुणबी वगैरे जे होते, फावल्या वेळातला उद्योग, हे नामकरण झालं नटांचं. त्याचं कारण असं की ज्यांच्याकडे वेळ आहे तेच नाटकात घेतले जायचे. आणि मग नाट्यसंस्थांमध्ये घरातली मुलं 2 वेळेचं जेवायला तरी मिळते म्हणून अशी मुलं पाठवली जायची. त्यावेळेला इथं स्टुडंट सोशल क्लब नावाची जी काय एक संघटना मुलांनी जी निर्माण केली, त्याच्यामध्ये मग ते दत्तात्रय फाटक, परांजपे, काशीकर, अजून नावं आहेत काही, त्या सगळ्या तरुणांनी असं ठरवलं की नाही आपण नाटक करायचं. आणि पुढच्या काही वर्षातच 1900 सालापासून वगैरे हे एक हुशार, शिकल्या सवरलेल्या लोकांचं क्षेत्र आहे अशी त्याला मान्यता मिळवून दिली. ती त्या भरतनाट्य मंदिराच्या ह्याच्यामध्ये समाजातल्या अत्यंत शिकल्या सवरलेल्या वेगवेगळ्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांनी एकांकिका स्पर्धा, एकांकिका करणं हा जागेचं आणि ह्याचाही ते महत्त्व असतं की नाटक कशासाठी आपण करतो. आज दुसरं महत्त्वाचा दिवस काय की मी आल्याला परीक्षकांना विचारलं की ह्या लिहिलेल्या सगळ्या नवीन एकांकिका आहेत ना, लेखक नवीन आहेत ना, कारण बऱ्याच वेळेला अशा स्पर्धांमध्ये इतर सर्व शासनाच्या किंवा इतर ज्या स्पर्धा असतात व्यावसायिक, त्याच्यामध्ये संहिता नवीन असणं आवश्यक असतं. ते आता पुनरुज्जीवित नाटक वगैरे जो प्रकार काढला आहे तो त्याची कॅटेगरी वेगळी आहे, पण नवीन लिहिलं आहे का नाही. कारण आपण जुन्याच संहितांवर आपण काम करणं वेगळं, आणि कारण लेखकाला जोपर्यंत नव्यानं काही सुचत नाही तोपर्यंत नाटक नाही उभं राहू शकत. ते नवीन काहीतरी सुचत राहिलं पाहिजे. त्यामुळं नवीन लिहिलं ना, आणि त्याचा मला फार आनंद झाला की नवीन लिहिलेल्या एकांकिका आहेत. आणि आज 15 ऑक्टोबरचं आणखीन दिनविशेष काय, तर आज खरं जगातले अतिशय मान्यवर लेखक आजच्या दिवशी जन्माला आलेले आहेत. म्हणजे एकतर आज अनेक दिग्गजांचा वाढदिवस असतोच. भारताचं वैज्ञानिक सगळं भवितव्य ज्यांनी लिहून ठेवलं त्या APJ अब्दुल कलामांचाही आज वाढदिवस आहेच 15 ऑक्टोबरचा. पण त्याचबरोबरीनं इंग्लिश विनोदी लेखक PG वुडहाऊस आणि ज्या एका नावाचं वलय इतकी वर्ष आहे ते गॉडफादरचे लेखक मारिओ पुझो, त्यांचाही आज वाढदिवस 15 ऑक्टोबर. आणि आपले कवी नारायण सुर्वे, गीतकार, तेही 15 ऑक्टोबरचेच आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे वसंत सबनीस, नासे इनामदार यांच्यासारखे लेखक, ते आजच्या दिवशी आज त्यांची पुण्यतिथी आहे.
त्यामुळं आज लेखकांच्या हयात नसण्याच्या, असण्याच्या, जन्माला येण्याच्या आणि हे इहलोक सोडून जाण्याच्या दिवशी लेखनाचा अवॉर्ड देताना मला जास्त आनंद होणार आहे. म्हणजे इतर आता मारिओ पुझोचं नाव निघालं आहे म्हणून एक छोटीशी गोष्ट सांगतो की का एवढं त्यानं गॉडफादरसारखा सिनेमा लिहिला, तर तो कादंबरीकार होता. निर्मात्याला वाटलं की सिनेमा करायचा आहे आणि ते जबरदस्तीने त्यांनी पटकथा लिहायला सांगितली आणि पटकथा लिहायला सांगितल्यानंतर त्यानं त्याचा पैसे आणि ह्या गरज याच्यामध्ये पटकथा लिहिली, संवाद लिहिले, सिनेमा लागला आणि तो जगात किती गाजला त्याबद्दल मी काही बोलायची गरजच नाही. त्याला पटकथा आणि संवादाचं ऑस्कर वगैरे पण मिळालं. ते त्यानं पहिल्यांदाच लिहिलेलं होतं. आणि गमतीचा भाग असा आहे की एकदा ऑस्कर वगैरे मिळाल्यानंतर सिनेमानं त्यावेळेची अरबो डॉलरची कमाई केल्यानंतर निर्मात्यांची हॉलिवूडची रांग लागली मारिओ पुझोनकडे की पटकथा तुम्हीच लिहिली पाहिजे. तर मारिओ पुझोन असं वाटलं की आपण आज तक कधी आपण शिकलो नाही आहे पटकथा. जगात बाकीचे तज्ज्ञ पटकथाकार कसे लिहितात जर आपण अभ्यास करावा, म्हणून त्यांनी हाऊ टू राईट अ स्क्रीन प्ले नावाची काही प्रचलित महत्त्वाची पुस्तकं त्यांनी विकत घेतली. त्यातली 2 पुस्तकं निवडल्यानंतर ते वाचायला सुरुवात केल्यानंतर त्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये दोन्ही पुस्तकात दिलं होतं, इफ यू वॉन्ट टू लर्न हाऊ टू राईट अ स्क्रीन प्ले वॉच गॉडफादर. त्यांना पुढं वाचण्याची काही आवश्यकताच राहिली नाही त्याच्यामध्ये. आता उत्कृष्ट स्क्रीन प्ले कसा लिहायचा त्यासाठी गॉडफादरच लिहा, हा माणूस होता कसा लिहावा हा किस्सा म्हणून नुसता महत्त्वाचा नाही आहे. त्या किस्स्याच्या मागचं महत्त्वाचं हे आहे की लेखक जेव्हा लिहितो किंवा नुसता लेखक लिहितो असं नव्हे, कलावंत काम करत असतो, ती जी अंतःस्फूर्ती जी आहे तिचं काही असं कुठल्याही प्रशिक्षण संस्थेत त्याचं शिक्षण नाही होऊ शकत. अंतःस्फूर्ती आहे. आणि नाटक का करतो माणूस, ती जी अंतःस्फूर्ती जी आहे नाटकासाठी, मी आत्ता 175 वर्षांचा इतिहास म्हणालो, तर 175 वर्षांचा इतिहास महाराष्ट्राला जो लाभला आहे. माझे अनेक, गिरीशला पण माहिती आहे की अनेक NSDचे सगळे मित्र वगैरे जेव्हा इथं व्यवसाय करायला मुंबईत आले तेव्हा त्यांनी कपाळाला हात लावला. ते म्हणाले रविवारी सकाळी 11 वाजता नाटक असतं तुमच्याकडे आणि त्यालाही सजून धजून लोक येतात आणि हाऊसफुल असतो प्रयोग. 11 वाजता सकाळी कसं काय नाटक बघतात इकडे लोक. त्या अमराठी लोकांना वाटणाऱ्या अप्रूपामध्ये, कारण साधी गोष्ट आहे की जिकडे महिन्यात कधीतरी एखादा प्रयोग होतोय का नाही अशा अनेक राज्यांची परिस्थिती असताना, सगळ्याच नव्हे, बंगालमध्ये चांगलं नाटक आहे, कर्नाटकात आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपल्या काही पिढ्या, आपलं बालपण हे नाटकाच्या संस्कारातनंच सगळं. असा कुठलाच मराठी मला असा प्रेक्षक वाटत नाही, प्रेक्षक म्हणतोय मी कुठलाही, की ज्यांना नाटक पाहिलेलं नाही असा एकही मराठी माणूस मिळणं शक्य नाही आणि जगाच्या पाठीवर कुठेही नाही. नाटक आपल्या जन्माच्या आधीपासूनच आहे, आपल्या जीन्समध्ये आता ते आलं आहे. आणि असं कुठल्याच आपल्या इकडच्या शालेय विद्यार्थ्याला वाटत नाही की, प्रत्येकाला वाटतं आपण क्रिकेट खेळावं आणि आपण नट व्हावं, ही सर्वसामान्य ओढ, आणि नाटकात काम करावं हा चस्का जो आहे त्याला नाटकात काम करणं ही खाज आहे असं जे म्हटलं जातं, तो चेष्टेचा भाग जरी म्हटला तरी त्याच्यात एक तथ्य आहे. खाज म्हणजे काय की ती जी खाजवतो आपण तेव्हा काहीतरी वेदना जी आहे, जी वेदना तुम्हाला आनंद देते ना त्यालाच खाज म्हटलं जातं. नाटक करणं ही सोपी गोष्ट नाही, कारण आपण त्या आनंद मिळतो म्हणून आपण खाजवत राहतो. नाटक तसंच आहे, त्या आनंद, त्या वेदनेचा आनंद मिळत राहायला पाहिजे. दरवर्षी आपण ते ग्रुप, मग ते स्पर्धा, मग हे म्हणणार की नाही स्पर्धा करायच्याच आहेत, मग ते सगळे संघ, मग नको त्या फंदातच नको असं पडणारा माणूसच त्यात इतका मरतो, ते करायला घेतो. मग ती सगळी टीम जमते, कारण लहानपणापासून नाटक पाहिलेलं आहे, शाळेत कधीतरी केलेलं आहे, अनेकांना करिअर करायचंही असतं. आता तुमचे रोटेरियन अशोक कांबळे माझे कॉलेज मित्र आहेत, आम्ही एकत्र नाटक केलेलं आहे. अशोकनं मी डिरेक्ट केलेलं आहे, एकांकिकात कामही केलेली आहेत. आता त्यालाही कदाचित व्यावसायिक नट म्हणून आवडलंच असतं, पण त्या ज्या अशा म्हणजे व्यावसायिक नट म्हणून ज्यांना करिअर करता येत नाही, अशा सर्व रसिकांचे, कलावंतांची संख्या कोट्यावधी आहे. त्यांनी कधी करायचं कधी नाटक. आणि म्हणून महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे ज्याच्यामध्ये त्या राज्यनाट्य स्पर्धा, व्यावसायिक स्पर्धा, व्यावसायिक नाटक ह्याच्याबरोबरीनं कामगार कल्याण असू दे, नाहीतर अशा बँकांच्या स्पर्धांपासून ते रोटरीच्या स्पर्धा वगैरे, नाटक आपल्या जगण्याचा
जेवणाबरोबरीनं अंतर्भूत असलेला घटक आहे तो. आणि अंतस्फूर्ती जे म्हणालो की ती जी अंतस्फूर्ती आहे, शेवटी नाटक का करतो आपण, तर शेवटी आपण जे सगळं काय जे रोजचं जगतोय त्याच्यापेक्षा काहीतरी आपल्याला आपली स्वतःची ओळख नव्यानं व्हायला हवी, हीच ती खाज असते. आणि त्यासाठी मी पहिली एकांकिका बघितली आणि स्वाभाविकपणे मस्त रंगसंगती, नेपथ्य आणि त्याचं हेही फार छान होतं. तर हे प्रत्येक माणसाला असं वाटणं, कारण फार कष्टप्रद आहे. कुठली एकांकिका बसवा काय आणि नाटक बसवणं काय, एकूणच त्याला जो वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी झटावं लागतं आणि ते फार मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत 25-24 वर्ष सतत तुम्ही ह्या स्पर्धा हे शिवाजीनगर, म्हणजे ते आता ते बरोबरच आहे, ते कुठल्याही ट्रेनमध्ये शिवाजीनगरला गेल्याशिवाय बसताच येत नाही, तसं ते एकांकिका स्पर्धा करायची असेल ते शिवाजीनगर, म्हणून त्यांनी ते स्टेशनप्रमाणे स्पर्धा त्यांनी आयोजित करण्याचं ठरवलं आहे. तर मला तुमचं विशेष कौतुक वाटतं, कारण हे एवढे सायास घेत राहायचे आणि त्यासाठी कष्ट करत राहायचं, ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे ती. त्यामुळं जे संघ आणि त्या मला किती 14-15 संघांनी भाग घेतला होता. आता 14 संघ वगैरे म्हटल्यानंतर सुद्धा ते स्टेजवर दिसणारे 2-4 जण, आता मी आज पाहिल्याच्यात 3 जण होते, पण तरी तो पहिले जे गृहस्थ जे त्यांनी एकांकिका 1ला सुरू झाल्यानंतरही ज्या पद्धतीनं मद्याचा जो अंमल ज्या सफाईनं त्याने आणला होता, तर नाही, किती कठीण आहे ते. दुपारी कसं काय करणार आता, तर त्याला अभिनयच करायला पाहिजे ना. आता मला माहीत नाही आता विंगेत काय होतं का नाही काय वगैरे, पण त्यांची नुसती एंट्री जरी असली तरी रोज तालमीला यायचंच आहे की त्या 5 मिनिटासाठी, आणि रोज झोकांड्या खात यायचं आहे. त्याच्यामध्ये वाक्य नाही, काही नाही वगैरे. ती एंट्री एकदा असू दे, 2 सेकंदाची असू दे, नाहीतर सबंध नाटक भरतो असू दे स्टेजवर वगैरे, तर त्या तिघांच्या बरोबरीनं चटकन एकदम ब्लॅकआउटमध्ये अनाऊन्समेंट होताना अचानक एकदम एक धाड पडली आणि लोकांनी सेट बीट बदलला वगैरे. ते सगळे लोक, हे बसलेले सगळे लोक, हा जो एक नाटक म्हटलं की कमीत कमी 20-25 लोकांचा सांसारिक चोराडा ठरलेला आहे. म्हणजे कारण कोण आर्किटेक्ट, कोण डॉक्टर, कोण आधी एकतर व्यावसायिक नटनाच आयुष्यभर सतत सगळ्याच पातळीवर सहन करावंच लागतं. त्याची कधीतरी ओळख तुम्हाला व्हायला हवी, म्हणून नाटकात एकदा काम करा की काय का आवड असतं ते की आणि मग नातेवाईक, पाहुणे, पै, आणि मग तिथं जाताना नाही माझी तालीम आहे वगैरे, कशाला मारायला, कशाला नाटकात काम करतोय का, ते सगळे कामं सोडून. पण सगळ्या म्हणजे प्रत्येक संघाच्या 25 जणांनी आपलं वाटोळं करून घ्यायचं घराचं, आणि आपल्या पार्टनरचं आणि हे आणि कौतुक. पण त्या घरच्यांना असतं की नाही बघू तरी काय होतंय, करतोय, कुठंतरी मन रमतंय वगैरे टाईप. शेवटी इतरत्र कुठं नाही, किमान नाटकाच्या तालमीला तरी जातोय ना, त्या जाते ना, हे एक बरंच आहे. आणि परत कौतुकानं येतातच ते सगळे, बघायला घरचे वगैरे सगळे येतच असतात. आणि जरा काम लोकांनी बाकीच्या टाळ्या वाजवल्या की मग त्यांनाही बरं वाटतं. तो सगळा आनंदाचा भाग. आणि परत अवॉर्ड्स मिळणं, कारण कुठलंही अवॉर्ड महत्त्वाचं आहेच ते लक्षात घ्या. कारण शेवटी ती एक स्पर्धा असते, ती आपणच ठरवलेली असते, त्याच्यामध्ये सर्वोत्तम ठरणं असतं. पण ज्यांना आज अवॉर्ड मिळालेलं नाही आहे, मी कोणाला तरी मिळालं म्हणजे कोणाला तरी मिळालेलं नाही आहे, कोणाला मिळालेलं नाही मला माहीत नाही आहे, मी त्यांच्या बाजूनं बोलतोय की त्या एवढ्या रंगभूमीच्या परंपरेमध्ये, त्यात भरतनाट्य मंदिरमध्ये पुरुषोत्तम करंडक, राजाभाऊ नातूंसारखी ही स्पर्धा इथं जी पुरुषोत्तम करंडकनं म्हणजे पुण्यानं जगाला काय काय दिलं ह्याच्याबद्दल मी बोलण्याची काही गरजच नाही आहे. माझा गळा घोटाल तुम्ही लगेच, बास आम्हाला माहिती आहे सगळं. पण तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट का की पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमध्ये काम केलेले म्हणजे जब्बार पटेल, भक्ती बर्वे इनामदार, विजय तेंडुलकर वगैरे हे जे लोक होते, त्यांनी इथे जेव्हा काम केलं या मंचावर,
तर आज किती नामवंत कलावंत आहेत ते ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, त्यांना बक्षीस मिळालेलं नव्हतं. त्यांना कधीही बक्षीस मिळालेलं नाही आहे. तर बक्षीस न मिळालेल्या लोकांचंही काय होऊ शकतं त्याचं उदाहरण म्हणून सांगितलं. म्हणजे ज्यांना बक्षीस मिळाले त्यांनी असं मानायची गरज नाही की आपलं काहीच होणार नाही म्हणून आपल्याला दिले की काय, असं नाही आहे. बक्षीस मिळालेल्या लोकांनी सुद्धा नाव कमावलेलं आहे, म्हणजे त्यांनाही संधी आहे. पण या मंचाचं वैशिष्ट्य आहे, ज्यांना मिळालेलं नाही आहे त्यांनी खूप नाव कमावले. त्यामुळं म्हणून काही सांगा बिंदास्त, म्हणजे कारण पुढच्या वर्षी परत तुम्ही ती बक्षीस का देत नाहीत माहिती आहे का? कारण ह्यांना परत 25ची 50 वर्ष ही स्पर्धा राबवायची आहे. मिळाल्यानंतर कशाला परत पुढच्या वर्षी येतो? मग मिळणारा जो असतो तर त्याला हाव असते की मला अजून एकदा मिळायला पाहिजे. आणि ज्याला मिळालेलं नाही आहे त्याचं असं की नाही आयुष्यात एकदा तरी घेणारच मी. काय पुरुषोत्तम नाही, रोटरीचं मी घेतो तर मी क्लबचा एवढा मेंबर आहे आणि ज्याला मला बक्षीस नाही, काय कमी आहे माझ्यामध्ये? त्यासाठी लोक येतात ते, म्हणून ते देत नाहीत, लक्षात घ्या. त्याची धारणा ती आहे त्याच्या मागे. तर हा सगळा आणि आनंदाचा सोहळा आहे. शेवटी नाटक झाल्यानंतर, पडदा उघडल्यानंतरची जी हुरहुर आहे ती हुरहुर म्हणजे रोजच्या जगण्यामधली जी हुरहुर आहे ना त्याच्यात आपल्याला मजा नसते, कारण त्याला डोक्याला ताप असतो सगळा तो, ती आता कशाला हुरहुर. पण एक काल्पनिक हुरहुर लावून घेणे आणि त्याच्यामध्ये रमणे, दुसऱ्यांच्या सुखदुःखांची तादात्म्य पावणे, त्या संवेदनांची. आणि कुठलंही नाटक तुम्हाला असं, जगातलं नाटक ही अशी विधा आहे की एकतर तुम्हाला स्वतःची ओळख करून देतंच, पण आपला एक स्वतःचा अवकाश जो असतो ना, आपल्याला नव्यानं स्वतःलाही बघता येतं आणि आपल्याला काहीतरी इतरांचेही कामं बघताना ते शिकण्याचं जगातलं नाटकासारखं दुसरं माध्यम नाही. आणि म्हणून आज घटस्थापनेच्या दिवशी या आयुष्यातल्या पुढच्या नवीन स्वप्नांचा, संकल्पनांचा आणि संकल्पांचा घट आज तुम्ही स्थापाल अशी मला आशा आहे. आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं तुम्ही या स्पर्धेत सगळे सहभागी व्हाल. मला एकांकिका बघून आनंद झाला. आजच्या या स्पर्धेला मला तुम्ही बक्षीस वितरणासाठी बोलावलं, हा एक मी माझा सन्मान समजतो, कारण मीही नाटक बघत असताना मलाही शिकायची संधी मिळतच असते. विजेत्यांचे आभार आणि ज्यांना बक्षीस मिळालेलं नाही त्यांचे त्रिवार आभार. त्यांना भरपूर आयुष्यात संधी आहे. आणि मी पण माझ्या पुढच्या येणाऱ्या सिनेमामध्ये तुमच्या मंचावरच्या उत्तम काम करणाऱ्या कलावंताला कास्ट करीन असं मी सांगू शकतो. मला काय मी हो, कारण ते असं असतं ते चायला एवढं आम्ही आणि आम्हाला संधी चायला काय कशासाठी करतो आहे आम्ही हे, आणि तुम्हाला बोलवायचं कशासाठी आम्ही इथं परीक्षक म्हणून. कधीतरी एकदा तुम्ही संधी द्यायला पाहिजे. आणि हे तर त्या सगळ्या इच्छा आपण पूर्ण करू. उपस्थित सर्व लोकांनी एकांकिका पाहिल्या असतील अशा मी आशा करतो. ज्यांना बक्षिसं मिळत आहेत त्यांना टाळ्या वाजवताना. तर पुन्हा एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद. वा, मस्त. काही लोक पुरस्कार परत का करतात ते आज मला कळलं. आता ह्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आमच्या क्लबच्या पुढील वर्षाच्या प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर भारती डोळे हे आभार प्रदर्शन आणि पुढील वर्षाचं निमंत्रण करतील. व्यासपीठावरील मान्यवर आणि सभागृहातील सर्व मान्यवर, रोटरियन्स आणि नॉन रोटरियन्स, नमस्कार. गेले 4 दिवस कसे संपले हे अगदी खरं तर कळलंच नाही. आणि सगळेजण ज्या प्रसंगाची अगदी आतुरतेने वाट बघतायत तो आता अगदी येऊन ठेपला आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी आपले प्रमुख पाहुणे ऋषिकेश जोशी हे किती व्यस्त असतात हे आपल्याला आता माहीतच आहे. तरीसुद्धा ते वेळात वेळ काढून आले आणि नुसतेच आले नाहीत तर त्यांनी खूप इंटरेस्ट घेतला, सगळी खूप चौकशी केली, नाटकाचे इव्होल्युशन आपल्याला समजावून सांगितले आणि नाटकाकडे पाहण्याची, विशेषतः बक्षिसांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली.
त्याबद्दल त्यांचे खूप 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 आभार. ऋषिकेश सर, आजचा दिवस तर आमचा आहेच, बट वी होप दॅट युअर असोसिएशन विथ आवर क्लब अँड रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 continues in future too. Our guest of honor, DGN Santosh Marathe, is currently super busy, but still he has taken time from his busy schedule, and he is with us today. He has given us a lot of suggestions, and sir will definitely like to implement these suggestions next year. So we are very much grateful to you, sir. We are very much grateful to you, sir. आजच्या या कार्यक्रमासाठी PDGs, AGs आणि डिस्ट्रिक्टचे काही ऑफिसर्स अगदी आवर्जून उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. 4 दिवस 5 ते 10:30 असं अथक काम करणारे आपले जजेस, त्यांच्याबद्दल काय बोलायचं बरं. अतिशय पंक्च्युअल आणि मेथॉडिकल असं त्यांचं वर्क होतं. आत्ता त्यांनी तर विवेचन खूप सुंदर केलेलंच आहे आणि आपल्याला मार्गदर्शनही केलेलं आहे. ते नक्कीच आपल्याला पुढच्या काळासाठी उपयुक्त पडेल, पुढच्या स्पर्धांसाठी उपयुक्त पडेल. आणि प्रदीप सर, आम्हाला एक कळलं आहे की तुम्ही शेफ नाही आहात, पण तरीसुद्धा लेकी बोले सुने लागे असं काहीतरी तुम्ही बोललं असावं असं आम्हाला वाटतंय. बट वी हॅव टेकन इट इन व्हेरी पॉझिटिव्ह वे, अँड थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग व्हेरी पॉझिटिव्ह अँड गिविंग अस व्हेरी फ्रुटफुल सजेशन्स. सर्व जजेसचे खूप खूप आभार, आणि वी होप दॅट आवर असोसिएशन कंटिन्यूज इन फ्युचर टू. आता रोटरी क्लबचे आपले सर्व स्पर्धक आणि रोटरी क्लब्स यांच्याबद्दल तर काय बोलायचं. नाटकावरचं प्रेम यामुळे आपले सगळे कामाचे व्याप सांभाळून, आणि मगाशी सांगितलंच आहे मधुरनीसुद्धा की किती प्रकारे आपल्याला अडचणींचा सामना करायला लागतो, तरीसुद्धा ते दरवर्षी ह्या स्पर्धेत भाग घेतात. तसाच यावर्षीसुद्धा त्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार, खूप खूप कौतुक. रिअली हॅट्स ऑफ टू यू. अँड मधुर, थँक्यू सो मच. You have explained the anatomy of the process of this ekankika very beautifully. Once again, thank you to you. हे सगळं स्पर्धेचं नियोजन करत असताना आम्हाला भरतनाट्य मंदिराचे नेहमी खूप खूप सहकार्य लाभतं, आणि गेले 24 वर्ष त्यांनी आम्हाला हे असं सहकार्य दिलेलं आहे, हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत. त्याचप्रमाणे आजचे हे कार्यक्रम देखणा करण्यासाठी जे आपले लाईटमन आहेत ते, आणि आजचे हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात जे बंदिस्त करणार आहेत ते आपले फोटोग्राफर, यांचेसुद्धा खूप खूप आभार. आता तुमच्या लक्षात आलं असेलच की ह्या एकांकिकेचं नियोजन म्हणजे त्याचं प्लॅनिंग, सगळं एक्झिक्युशन हे खूप मोठं टास्क होतं. आमच्या क्लबची डिस्ट्रिक्ट एकांकिका टीम, त्याच्यानंतर प्रोग्रॅम कमिटी, इव्हेंट कमिटी आणि सर्व व्हॉलेंटियर्स यांनी हे सगळं प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन हे अतिशय कुशलतेने परिश्रम घेऊन केलेलं आहे. आणि MOC कल्याणींनी पण खूप सुंदर आजचा कार्यक्रम सगळा होस्ट केलेला आहे, तर तिचं पण खूप खूप कौतुक. एक राऊंड ऑफ ॲप्लॉज ह्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ दे असं मला वाटतं. अरेच्छा, तुतारी वाजली पण. 24वे वर्ष संपत आलं आणि 25व्या वर्षाकडे आपण आता वाटचाल करतोय. 25व्या वर्षीसुद्धा तुम्ही असाच सहभाग घ्याल, किंबहुना याच्यापेक्षा जास्त सहभाग घ्याल अशी मी तुम्हाला विनंती करते. साधारणतः सप्टेंबर एंड ते ऑक्टोबर 1 किंवा 2nd वीकमध्ये या स्पर्धा घ्यायचा आमचा मानस राहील, आणि त्याबद्दलचं कम्युनिकेशन आम्ही खूप आधीपासूनच सुरू करणार आहोत. तर अशा या बाय द रोटरी क्लब्स, ऑफ द रोटरी क्लब्स अँड फॉर द रोटरी क्लब्स अशा या स्पर्धा, एकांकिका स्पर्धेच्या 25व्या एडिशनसाठी मी शिवाजीनगरची स्टेशन मास्टर, म्हणजे पुढल्या वर्षीची स्टेशन मास्टर म्हणजेच तुम्हाला विनंती करते की पुढील वर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, पुढील वर्षी मोठ्या संख्येने भाग घ्या.
आता फक्त 350 दिवस राहिलेले आहेत. सो काउंटडाऊन बिगिन्स. पुढल्या वर्षी भेटूया. Thank you. Now the much awaited program begins. Well, every participation calls for an appreciation. तर ह्या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आम्ही सर्वांना सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन देतो. ज्या पद्धतीने एकांकिका सादर झाल्या त्याच क्रमाने एक क्लबचं नाव घेतलं जाईल. त्याच्या अध्यक्षांना किंवा जे कोणी क्लबमधनं आलेले असतील त्यांना मी इथे पुढे येण्याची विनंती करते. त्यांना सर्टिफिकेट्स आम्ही देणार आहोत. टू बिगिन विथ शिवाजीनगर. शिवाजीनगरचं कोण येतं आहे घ्यायला? प्रेसिडेंट स्मिताताई तुम्हीच घ्या. हेरिटेज. स्मिताताई तुम्ही घ्या. हेरिटेज. हेरिटेज. वेस्ट साइड. पुना वेस्ट कृपया तयार रहा. पुना वेस्ट फिनिक्स. पुना वेस्ट. फिनिक्स. साउथ. विजडम. विजडम नंतर प्रिस्टीन पर्वती. प्रिस्टीन पर्वती. NIBM प्राईड यांनी देखील तयार रहा. NIBM. प्राईड कोथरूड युनिव्हर्सिटी प्लीज तयार रहा. प्राईड. कोथरूड. युनिव्हर्सिटी. हळू. गांधी भवन. आता प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीला आपण चालू करत आहोत. उत्कृष्ट अभिनय ॲनेट अस्मिता जोगळेकर. उत्कृष्ट रोड ट्रॅक्टर प्रसाद माळी.
प्रिस्टीन. प्रकाश योजना ह्या कॅटेगरीकडे आम्ही आता जातोय. तृतीय क्रमांक उत्कृष्ट प्रकाश योजना मधुरा कशेळीकर, प्राईड ऑल इज वेल. द्वितीय क्रमांक सुदीन आपटे, प्रिस्टीन. आणि प्रथम क्रमांक उत्कृष्ट प्रकाश योजना युनिव्हर्सिटी पृथ्वी पाटील. पुढच्या कॅटेगरीकडे वळूया. उत्कृष्ट नेपथ्य तृतीय क्रमांक जनमेजय खुर्जेकर, फिनिक्स. द्वितीय क्रमांक सुदीन आपटे, प्रिस्टीन, नेपथ्य. सुदीन इथे येईपर्यंत आय वॉन्ट पीपल टू गेस द फर्स्ट प्राइज फॉर नेपथ्य. एनी गेसेस? कॉंग्रॅच्युलेशन सुदीन. उत्कृष्ट नेपथ्य प्रथम क्रमांक पृथ्वी पाटील, युनिव्हर्सिटी. काँग्रेस. आता म्युझिक बंद पडल्यानंतर म्युझिकचं काय महत्त्व आहे ते आम्हाला कळलं. पुढची कॅटेगरी फॉर बेस्ट म्युझिक तृतीय क्रमांक अनूप बंदिष्टे, प्रिस्टीन. द्वितीय क्रमांक बाई पण भारी, कोथरूड, गिरीश क्षीरसागर. कॉंग्रॅच्युलेशन्स गिरीश. आणि प्रथम क्रमांक आकांक्षा रांजेकर, युनिव्हर्सिटी.
पुढच्या कॅटेगरीकडे वळूया. मगाशी ऋषिकेश सरांनी इतक्या लेखकांची नावं घेतली. पुढची कॅटेगरी आहे सर्वोत्कृष्ट लेखक, तृतीय क्रमांक, पुना वेस्ट शेळी, शेखर नानिवडेकर. कॉंग्रॅच्युलेशन्स. एक खूप वेगळा विषय होता. द्वितीय क्रमांक रजनी स्वामी, शोध एका कवितेचा, विजडम. यावेळी लेखकांसाठी स्पेशल अशा प्रकारच्या ट्रॉफीज आम्ही करून घेतल्या आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स रजनी. Any guesses for the first prize? You're right. मधुर डोलारे, तडा, फिनिक्स. Congratulations, मधुर. पुढचं बक्षीस त्याचं स्पेशल मेन्शन मी करीन, कारण परीक्षकांना अत्यंत आवडलेलं असं नेपथ्य आणि दिग्दर्शक, रोट्रॅक्टर, विशेष नैपुण्य नेपथ्य आणि दिग्दर्शन, अरुण गावडे, रोटरी क्लब ऑफ पुणे, शिवाजीनगर. अरुण आहे का इथे? कृपया अरुणच्या वतीने कोणीतरी पटकन पुढे या. थँक्यू गिरिजा. त्याचं विशेष कौतुक केलेलं आहे, कारण नेपथ्य आणि दिग्दर्शन दोन्ही त्यांनी उत्तम केलं. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, तृतीय क्रमांक, देवेंद्र सारळकर, प्रिस्टीन, क्रॉस एक्झामिनेशन. द्वितीय क्रमांक, मधुर डोलारे, तडा, फिनिक्स. आणि प्रथम क्रमांक, प्रियांका कर्णिक, साद युनिव्हर्सिटी. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रियांका. पुढील कॅटेगरीकडे वळूया. सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री, उत्तेजनार्थपासून चालू करतोय. उर्मिला हळदणकर, आजी बाई पण भारी, रोटरी क्लब ऑफ पुणे, कोथरूड. यांची आजी लक्षात राहिली खरोखर. उर्मिला ताईंना काहीतरी बोलायचं आहे. सर, वयाच्या 17 वर्षी पहिला रंगमंच आणि आज 76 वर्षी
तिसऱ्यांदा पारितोषिक घेते. हे सगळं श्रेय मी माझ्या क्लबना, माझ्या मैत्रिणींना आणि महत्त्वाचं म्हणजे शिवाजीनगरनी चालू ठेवलेल्या स्पर्धेला. आणि आत्तासुद्धा लेखिकेने मला पाहिल्यानंतर जी भूमिका दिली त्या लेखिकेचे सुद्धा मी आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. नाही खरंच तुम्ही जे किडे शब्द वापरलेत ना ते सगळं सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री विभागून मिळालेलं आहे तिसरं बक्षीस. स्नेहा भावे, शिवाजीनगर, सुमित्रा महाजन, कडुनिंब. कॉंग्रॅच्युलेशन स्नेहा. तिसरं बक्षीस विभागून मिळालेलं आहे, त्याच्यातले दुसरे आहेत डॉक्टर शर्वरी कर्णिक, ईशा साद, युनिव्हर्सिटी. द्वितीय क्रमांक अनुपमा जोशी, वहिनी साहेब, फिनिक्स. आणि प्रथम क्रमांक एनी गॅसेस? स्वाती रांजेकर, क्रॉस एक्झामिनेशन. आता अभिनय पुरुष कॅटेगरीकडे आपण जातोय. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष उत्तेजनार्थ शंतनू खुर्जेकर, तडा, फिनिक्स. सर काहीही न बोलता ह्यांनी, ऋषिकेश सर, काहीही न बोलता त्यांना ह्याच्यात काम करायचं होतं. अत्यंत अवघड असं होतं. फारच छान काम केलं होतं त्यांनी. हा एक समज आहे की नाटकात संवाद किती. मी तुम्हाला खरं सांगतो, डायलॉग बोलणं हे कायम सोपं असतं, कारण ते पाठ करता येतं आणि त्या वेळेला पटपट सगळं म्हणून दाखवता येतं. डायलॉग बोलणं म्हणजे अभिनय नव्हे. गप्प राहणारा माणूस तो गप्प बसण्यामध्ये सुद्धा जे रिॲक्शन देत असतो तो एक संवादच असतो. तो गप्प बसून निर्माण करणं हे फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळं त्यांचं मी विशेष अभिनंदन करीन. म्हणजे सर्वसाधारण घरातले नवरे किती छान अभिनय करत असतात आपल्याला कल्पना आली ना गप्प बसून. आता सर्वसाधारण नवरे घरात गप्प असतात म्हणजे किती छान अभिनय. बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ दुसरं बक्षीस दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात पहिलं दुसरं असं काही नाही आहे, 1 आणि 2 असं. मंदार अंबिके, राघव, साऊथ. डॉक्टर मंदार अंबिके.
तृतीय क्रमांक महेश पुरंदरे नंदन, फिअर फॅक्टर पर्वती. द्वितीय क्रमांक अनिरुद्ध रांजेकर, साद युनिव्हर्सिटी. Any guesses for the first? देवेंद्र सारळकर, क्रॉस एक्झामिनेशन. आणि आता मच अवेटेड सांघिक पुरस्कार. उत्तेजनार्थ टुनटुणापूर साऊथ. कॉंग्रॅच्युलेशन्स टुनटुणापूर. सांघिक तिसरे बक्षीस कडुनिंब शिवाजीनगर. काँग्रेस. कॉंग्रॅच्युलेशन्स शिवाजीनगर. काँग्रेस. काँग्रेस. काँग्रेस सीमा. सांघिक दुसरे एनी गेसेस? फिनिक्स तडा. पुढच्या कार्यक्रमाची लोक अजून वाट पाहत आहेत. आपला कार्यक्रम आटोपता घेतलात तर बरं होईल. कारण असं आहे की मला ना बाहेरगावचे अनेक संत महंत येत आहेत.
आणि प्रथम क्रमांक विजेते अर्थातच साद युनिव्हर्सिटी. सर्वांनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता होत आहे. थँक्यू.